स्किन केअर आणि फायनल लूक आणि घेतलेली मेहनत. बघा बरं किती फरक असतो ना प्रत्येक गोष्टीमध्ये. तसंच आज मी तुम्हाला मेकअप कसा करते ते तुम्हाला सांगणार आहे. आणि मी माझाच नव्हे तर तुम्ही तुमचा अशा प्रकारे सुद्धा मेकअप केला तर खूप छान होईल. पहिला मी स्किन केअर करून घेतली, स्क्रब केलं, फेस पॅक लावला, नंतर स्किन वॉश केली, थोडा वेळ थांबले, नंतर मेकअपला सुरुवात केली. मी जास्त काय लावत नाही आणि मला पण जास्त काय येत नाही. मला जेवढं येते ना मी तेवढाच मेकअप करते. मी काय केलं आहे, मी फाउंडेशन खूप कमी लावते. म्हणजे कधी कधी तर लावतच नाही, पण आज म्हटलं चला लावूयात. नंतर मी थोडंसं फाउंडेशन लावलं होतं आणि फाउंडेशन मी थोडंसं ते स्पंजनेच लावलं होतं, कारण मला जास्त तर काही मेकअप येत नाही, त्यामुळे मी प्रोडक्टसुद्धा घेत नाही आणि मला जास्त आवडतच नाही. साधा सिंपल मेकअप आवडतो. पार्लरमध्ये करायला कधी कधी आवडतो, बट मी जास्त जात नाही. आता तुम्हाला पण माहिती आहे की पार्लरमध्ये जायचं म्हटल्यावर 3-4 हजार रुपयाच्या खाली तर कोणतंच पार्लरवाली ताई मेकअप करून देत नाही. आणि त्यांचंही बरोबर आहे ना हो, त्यांचे खूप कॉस्टली प्रोडक्ट्स असतात आणि आपण त्यांना बोलतो 1000मध्ये करा, 1500मध्ये करा. ते तर कसं करणार, कारण त्यांना पण खूप सारी मेहनत घ्यावीच लागली होती ना त्यावेळेस. त्यामुळे त्यांचंही मन नाराज नाही करायचं आणि आपण स्वतःही नाराज नाही व्हायचं. थोडंसं का होईना पण आपण मेकअप शिकायचा आणि स्वतःचा तरी करायचा, दुसऱ्याचं तर दूर राहिलंच. मग स्वतःच जर मेकअप शिकलं ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही, कुठेही असो काही असो. असाच किस्सा माझ्यासोबत आहे. जेव्हा मी छोटे होते ना तेव्हा काय व्हायचं, म्हणजे माझ्या आईला मेकअप वगैरे काही येत नव्हतं आणि शेजारी पाजारी 2 मामी वहिनी झाल्या, जसं नवीन लग्न करून आलेल्या मुली, त्यांना येत होतं. मग मी एक दिवस एका ताईला म्हटलं की 15 ऑगस्ट होतं, त्याच्या अगोदर म्हणलेलं 14 तारखेला की ताई मला मेहंदी काढून द्या. त्या बोलल्या हो मी तुला काढून देईल उद्या. मी गेले ना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, तर ते मला नाही बोलले की मला स्वयंपाक बनवायचा आहे असं तसं. आणि मला घरी पाठवल्यानंतर त्यांनी काय केलं, दुसऱ्या मुलींना मेहंदी वगैरे छान काढून दिली. मी माझ्या आईला असं सांगितलं आणि मी रडत होते. मग तेव्हाच मी निर्णय घेतलेला होता की कसं का होईना आपण प्रत्येक गोष्ट आपली आपली शिकणार. आणि खरंच मी जसं ठरवलं होतं तसंच झालं आहे. मी मेहंदी पण स्वतःच काढते आणि जशी पाहिजे तशी मेहंदीसुद्धा मला काढता येते. मला ब्लाउजेससुद्धा शिवता येतात, मला मेकअपसुद्धा येतो, मला वेगवेगळी हेअरस्टाईलसुद्धा येते, मला आर्टिफिशियल वस्तूसुद्धा बनवायला येतात. म्हणजे मी वाटलं नव्हतं मला पहिला की आपण एवढं सगळं काही शिकणार, पण मी खरंच शिकले आणि अजून पण माझा प्रयत्न खूप काही शिकण्याचा आहे. आणि माझे मिस्टर पण मला खूप सपोर्ट करतात की तू शिक, मी आहे. सो असा होता माझा फायनल लूक आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.